आवाजावी करण्यात आलेल्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ विविध पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली। केंद्रात यूपीए सरकार आल्यापासून जनतेच्या नशिबी महागाईची साडेसाती सुरूच आहे। आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेवर सरकारने दरवाढीचा पेट्रोल बॉम्बच टाकला। देशाच्या इतिहासातील पेट्रोलची सर्वात मोठी म्हणजे तब्बल 7.5 रुपये इतकी दरवाढ केली। त्यामुळे पुणेकरांना 79.50 प्रमाणे पेट्रोल भरावे लागणार आहे। तर या दरवाढीला सर्व स्तरांवरून विरोध दर्शवला जात आहे। स्वारगेट चौकात या पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले। शिवसेनेचे गटनेते अशोक हरनावळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। शिरीष फडतरे, प्रशांत बदे, राधिका हरिश्चंद्रे, मनीषा धारणे यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले होते। या काँग्रेस सरकारने देशात संपूर्ण पेट्रोलचे दर वाढवून खळबळ माजून टाकलेले आहे आणि या पेट्रोल म्हणजे भाववाढीमध्ये सामान्य नागरिक होरपळत असताना भरीत भर म्हणून आता यांनी एवढी 7.5 रुपयांनी पेट्रोलची दरवाढ करून ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन एकदम अस्थिर झालेलं आहे। सर्वसामान्य नागरिक पार त्याची ससे उलपट चाललेली। या सरकारला आता त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का नाही ही विचारायची वेळ आलेली आहे। त्या सरकारने आता परत बेशरमपणाने असंही म्हटलं आहे आज की ही भाववाढ केंद्र सरकारने केलेली नाही आहे, तर ही पेट्रोल कंपन्यांनी भाववाढ केलेली आहे। तर पेट्रोल कंपन्यांवर कुणाचा वचक आहे? सरकारचा त्याच्यावर निर्बंध आहेत का नाही हे सर्वसामान्य नागरिकांना कळू द्या ना की ह्या कंपन्या कुणाच्या मालकीच्या आहेत, सर्व केंद्र सरकारचा त्याच्यावर वचक आहे का नाही ह्याचा आम्ही आज निषेध करतोय। निषेध करण्यापेक्षा सरकारला आता आम्ही एक इशारा देतोय की त्यांनी ह्या चालते व्हावं। या सरकारने आता चालते व्हावं। चले जावची चळवळ आता परत एकदा स्वातंत्र्यानंतर या देशात सुरू होणार आहे। या काँग्रेस सरकारच्या विरुद्ध इथून मागं इंग्रजांच्या विरुद्ध सुरू होती, आता काँग्रेस सरकारच्या विरुद्ध सुरू करण्याची वेळ सुरू होणार आहे अशी आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि शिवसेना या आंदोलनात कायम हिरिरीने भाग घेत। तसेच बालगंधर्व चौकात भाजपच्या वतीने पेट्रोल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले। तर अलगाव चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेट्रोल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले।